नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये आतापर्यंत आपण विविध सख्यांना भेटलो आहोत, त्यांच्या विविध कला बघितल्या आहेत. पण आजच्या भागात आपण अशा सखीला भेटणार आहोत जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तरुण पिढीची प्रतिनिधित्व करणारी अशी आजची तरुण सखी आहे, सुष्मिता भूषण रेकी. अगदी लहान वयात यश संपादन करणारी तरुणी आहे. 2024मध्ये अथर्व फाउंडेशनकडून आउटस्टँडिंग फूड ब्लॉगर वुमन्स अचिव्हर्स अवॉर्ड मिळाला. तर अशा या धडाकेबाज तरुणीला जाणून घेऊया, तिच्याकडूनच भेटूया सुष्मिता रेकी हिला. नमस्कार मंडळी, मी सुष्मिता भूषण रेकी. बाय प्रोफेशन मी एक बँकर आहे आणि बाय पॅशन मी एक फूडी आहे. आणि याच फूडीच्या पॅशनमुळे मी आज माझं एक स्वतःचं इंस्टाग्राम चॅनल चालू केलं आहे, ज्याच्यात मला खूप सक्सेस मिळतं आणि खूप लोकांचा मला सपोर्टही आहे. तर हा एक किस्सा फारच वेगळा आहे. 2020 मध्ये जेव्हा कोविडमध्ये अख्खं जग स्ट्रगल करत होतं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी, आपलं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, तेव्हा एकच गोष्ट माझ्यासमोर दिसत होती, ते म्हणजे जेवण. आणि ती एक अशी गोष्ट होती ज्याच्यामुळे माझं माइंड डायव्हर्ट व्हायचं. तर त्यामुळे घरी सगळेच घरी असल्यामुळे मी आणि आई वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपी ट्राय करायचो. आणि मग हळूहळू मला आवड निर्माण झाली फोटोग्राफी करायची. सो बेसिकली जेव्हा आई काही नवीन पदार्थ बनवायचे तेव्हा मी त्याचे वेगवेगळ्या अँगलनी फोटो घ्यायची. आणि असं करत 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 मग मी खूप शिकली, अँगल कसं घेतात, त्याच्यानंतर फोटोज कसे काढतात. आणि या सगळ्या गोष्टीवरनं मला एक प्लॅटफॉर्म मिळाला, तो म्हणजे इंस्टाग्राम. सहज माझ्या मैत्रिणीने सुचवलं की तू एवढे फोटोज काढते तर त्याचा कुठेतरी उपयोग कर, नुसतं गॅलरीत ठेवून काय करणार. त्यामुळे मग मी डिसाईड केलं की स्वतःचं एक चॅनल उघडायचं. आणि ते चॅनलमध्ये मी असं केलं, त्यावेळेस रील्स नव्हत्या, त्यावेळेस नुसते फोटोग्राफी चालायची. तर मी बोलली आज नुसते बेसिक फोटो टाकून तर काही एवढं हे होणार नाहीये. त्यामुळे मग मी काय डिसाईड केलं, मी वेगवेगळे प्रॉप्स घेतले. मग मी लोकांचे फोटोज बघत गेली, लोक कसे काढतात, काय करतात, दुसरे ब्लॉगर्स काय करतात. तसं हळूहळू करत 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 मग मला एक वेगळीच जाणीव झाली की या प्रोफेशनमध्ये किंवा हे पॅशन लोक कसे जोपासतायत. सो या कोविड पिरियडमध्ये मला एक गोष्ट रिअलाइज झाली की वन शुड ऑलवेज चूज देअर पॅशन ओव्हर पेन्शन. ह्याचा अर्थ असाच की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक पॅशन असावं लागतं. कारण का तुमची नोकरी काय एक पर्टिक्युलर पिरियडसाठी असते. ती जर का तुमची नोकरी झाली तर तुमचं पुढे काहीच नसेल. जर तुमच्या अंगात पॅशनच नसेल तर तुम्ही पुढे काही सर्व्हाइव्हच नाही करू शकत. त्यामुळे मला असं झालं की मी नोकरी बरोबर माझं पॅशनही फुलफिल करावं. आणि त्याच्यासाठी मला माझ्या आईबाबांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. माझं पेज चालू झाल्यावरती मला ब्रँड्सचा खूप सपोर्ट मिळाला. इनिशियली मला माहिती नव्हतं हे कोलॅबरेशन कसं करतात, काय करतात. एक आवड म्हणून मी सुरुवात केली, पण हळूहळू मला तो प्लॅटफॉर्म मिळत गेला. आणि मग असं झालं की कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट होती हे सगळं करण्यात. कारण का तुमच्या ऑडियन्सला जेवढं कन्सिस्टन्सीने तुम्ही कंटेंट देत राहाल तेवढं ते लोकांना तुमच्या पेजकडे ओढी वाढत जाते. सो त्यामुळे मी असं डिसाईड केलं की माझं जेव्हा जेव्हा ऑफिसमधनं ब्रेक असायचा किंवा सुट्टी असायची पोस्ट कोविड, सॅटर्डे झाला, संडे झाला, तर तेव्हा मी घरी काही ना काहीतरी आईबरोबर मिळून एक रेसिपी शूट करायची. मग त्याचे व्हिडिओज घ्यायची, फोटोज घ्यायची. असं करून करून मला असं वाटलं की कुठे ना कुठे आपण आपल्या पॅशनसाठी एक वेळ महत्वाचा काढला पाहिजे, तरच आपण पुढे सक्सेसफुल होऊ शकतो या फील्डमध्ये. सो ह्याच्यात अडीअडचणी खूप येतात. बेसिकली कसं होतं की मी बँकर असल्यामुळे आमचे मंथ एंड्स खूप टिडियस असतात. म्हणजे घरी मी अक्षरशः कधी 10ला येते, कधी 11ला येते. तर त्यावेळेस कधी कधी असं होतं की जमत नाही तुम्हाला कोणती वस्तू शूट करणं किंवा कंटेंट शूट करणं. पण एकच गोष्ट असते की पेजला तुम्हाला कसं ना कसं ऍक्टिव्ह ठेवायचं असतं. तर त्यामुळे मी काय करते, जेव्हा जेव्हा मी असं फ्रेंड्स बरोबर बाहेर गेली जेवायला किंवा पेरेंट्स बरोबर बाहेर गेली, तर मी प्रत्येक डिशेसचे काही ना काहीतरी फोटोज किंवा व्हिडिओज घेऊन ठेवते, जे मला अशा वेळेस कामी येतात जेव्हा माझ्याकडे काहीच नसतं कंटेंट टाकायला. तर ऍटलीस्ट मी माझ्या ऑडियन्सला त्या ह्याच्यातून एंगेज ठेवू शकते किंवा त्यांना काही ना काहीतरी कॉन्टेंट देत राहू शकते. सो अडचणी तर येतातच, पण आय बिलीव्ह जर तुमच्यात ते पॅशन असेल आणि ते करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कसं करून वेळ त्याच्यासाठी काढूच शकता.
फूड ब्लॉगिंग हे माझं पॅशन आधीपासूनच होतं, पण जसं मी सांगितलं कोविडमध्ये असे खूप सारे छोटे ब्रँड्स होते ज्यांच्यासाठी मी खूप बार्टर डील्स केले. बार्टर डील्स म्हणजे बेसिकली काय की ते मला प्रोडक्ट्स पाठवायचे, मी त्यांचं प्रमोशन करायचे माझ्या पेजवर, मग माझ्या ऑडियन्सला कळायचं की असाही एक ब्रँड आहे जो म्हणजे या जगात असाही एक ब्रँड आहे, तर त्यांच्याकडनं ते लोक प्रोडक्ट्स परचेस करायचे, जेणेकरून दोघांनाही बेनिफिट व्हायचं. मला नवीन ऑडियन्स भेटायची आणि त्या लोकांना एक प्रमोशन म्हणून व्हायचं. पण हळूहळू काय झालं, जेव्हा मी हे खूप जास्त ऍडव्हान्स लेवलमध्ये करत गेली तेव्हा माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली की तुझ्या अंगात जर का कोणती कला असेल ना तर ती कला तू फुकटात नको करूस. कारण का अर्थातच तुम्ही एक पॉइंटला असं होतं की मीही वर्किंग आहे, मीही तो टाइम काढते, रात्री उशिरा घरी येते, घरी येऊन मी शूट करते, तर त्या मेहनतीचं किंवा त्या ह्याचं मलाही काहीतरी फळ मिळालं पाहिजे. म्हणून मी दोन्ही टाईपचे कोलॅबरेशन घेते, मी पेड सुद्धा घेते आणि मी बार्टर सुद्धा घेते. पण सध्याचा माझा जो फोकस आहे तो पेड कोलॅबरेशनवर आहे, कारण का आता माझी ऑडियन्सही वाढलेली आहे आणि ब्रँड्सचं अप्रोचही माझ्या टुवर्ड्स थोडा वेगळा झालेला आहे. कारण का तेव्हा कसं रील नव्हते तर खूप लोक बार्टरवरती करायचे आणि अग्री करायचे ते गोष्ट करण्यासाठी, पण आता रील्स आली आहे, तेवढी माझी रीच वाढत चालली आहे. तर मला असं कुठे ना कुठे वाटतं की जर तुम्ही कोणती कला किंवा कोणतं अशी वस्तू करता जी जगापेक्षा वेगळी तुम्हाला येते, तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीसाठी त्याचं मूल्य तुम्ही ती घेतली पाहिजे असं मला वाटतंय. सो त्याच्यामुळे मी आता चार्ज करणं चालू केलं आहे, डिपेंडिंग ऑन द ब्रँड्स, म्युच्युअल कन्सेंट. असे खूप अनुभव घेतलेले आहेत मी आधीपासून, म्हणजे कोणते वाईट होते, कोणते चांगले होते. कधी कधी असेही अनुभव आले की एवढं मेहनत करूनही तुम्हाला काही फळ मिळत नाहीये, किंवा म्हणजे खूप ऑफिसमधनं थकून आल्यावरती जेव्हा शूट करायची वेळ, म्हणजे असं वाटायचं की ती रील खूप व्हायरल होणार किंवा खूप छान होणार, तेव्हा अक्षरशः 200-300 व्ह्यूज यायचे, तेव्हा खूप अशी डिसअपॉइंटमेंट व्हायची की एवढी मेहनत करूनही असे रील्स येतात. मी बाकी ब्लॉगर्सला बघायची, त्यांच्या पेजेसवरती खूप चांगले त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळायचे, वेगवेगळ्या इव्हेंट्सला जायला मिळायचं. तर माझी एक ओढी निर्माण झाली की ह्यांना कसं कसं सगळं हे मिळतंय, लाईक काय आहे. तर त्याच्यामुळे मी थोडा रिसर्च करत गेले आणि माझ्या लाईफमध्ये एक असा टर्न आला जेव्हा 2023 मला वुमेन्स अचिव्हर 33 वुमेन्स अचिव्हर ऑफ इंडियामध्ये नामांकित करण्यात आलं, ज्याच्यात मला त्यांच्या मॅगझिनमध्ये खूप मोठमोठ्या फूड ब्लॉगर्सच्या आजूबाजूला माझंही नाव होतं. ते बघून मला खूप प्राऊड फिलिंग झालं. तर त्यावेळेस त्यांनी मला अप्रोच केलं का बघून, तर ते म्हणजे मी कन्सिस्टंट होती कंटिन्युअस पेजवर, आणि त्यांच्या पेजवरती माझे रील्स असे पण होते जे खूप व्हायरल होऊन त्यांच्याकडे गेलेले. तर त्यामुळे त्यांना माझ्या पेजचं एक शोध, म्हणजे एक पेज त्यांना माझा सापडला आणि त्यांना असं वाटलं की हिला पण एक अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे आणि हिने पण खूप चांगल्या वस्तू अशा केल्या आहेत जेणेकरून हिला अप्रिसिएशन मिळालं पाहिजे. तर 2023 वुमेन्स डेच्या दिवशी मला हे अवॉर्ड मिळालं होतं. तसंच 2024लाही मला वुमेन्स अचिव्हर अवॉर्डमध्ये माझं विनर म्हणून मी घोषित झाली आणि मला त्या गोष्टीचं खूप प्राऊड फील होत आहे. कारण का आज माझ्या आईबाबांचा सपोर्ट आहे, मला माझ्या फ्रेंड्सचा सपोर्ट आहे, जेणेकरून मी हे माझं पॅशन कधीच सोडलं नाही, माझं प्रोफेशनही चालू ठेवलं आणि माझं पॅशनही कंटिन्यू केलं. सो अडथळे तर खूप आले, पण एक विनिंग अचीवमेंट आणि प्राऊड मुवमेंटही तेवढेच आले. सो मी जेव्हा हा पेज चालू केला तेव्हा मी खूप नावं सर्च केली. म्हणजे मी बघायची, लोक ठेवायची मुंबई फूडी, मुंबई फूड ब्लॉगर किंवा आमची मुंबई, असे खूप वेगवेगळे नावं ठेवले. तर मला असं वाटलं मुंबईशी काहीतरी असोसिएटेड असावं. पण नंतर मी माझ्या मैत्रिणी, म्हणजे खूप लोकांना रेकमेंडेशन विचारले की तुम्हाला काय वाटतं, काय नाव असावं, काय नाही असावं. तेव्हा सहज म्हणजे एका मैत्रिणीने मला मेसेज केला की सुशी ऑन द रोल्स. तर मी विचार केला, मी बोलली की हां, म्हणजे रिलेटेबल तर नाव आहेच, पण नंतर मी याचा अर्थ बघितला तर याचे 2 अर्थ एकात येतात. सो बेसिकली सुशी ऑन द रोल्स ह्याचा अर्थ असा आहे की सुशी हा एक फूड आयटम सुद्धा आहे आणि तो असा नेहमी रोल केलेला असतो. तर दॅट इज वन रिलेशन. आणि दुसरं म्हणजे सुशी हे माझं निकनेम पण आहे आणि ऑन द रोल्स म्हणजे सक्सेस. सो हे दोन्ही ह्याचं तुम्ही बघाल तर एक दोन्ही हे एकदम जोडून मी बघितलं तर मला असं वाटलं हे समथिंग
युनिक आहे आणि मला नेहमीच असं वाटतं की तुमचं पेजचं नाव ही तुमची एक वेगळी आयडेंटिटी असावी, ना की कॉमन नाव. लाईक जर मी मुंबई फूडी ठेवलं असतं तर आज जर का सर्च करायला गेले असतं तर मुंबई फूडीच्या नावाने खूप लोक आहेत, तर मग त्यांना खूप खालपर्यंत सर्च करत राहावं लागलं असतं जर तुम्ही माझं इन्स्टावर सर्च केलं असतं तर. पण आज तुम्ही जेव्हा सुशी ऑन द रोज, नुसतं सुशी ऑन जरी टाकलं तरी सगळ्यात पहिलं पेज जे वरती येतं ते माझंच नाव येतं, कारण का ते सगळ्यात युनिक आहे. सो मला असं वाटलं की ती एक चांगली आयडिया होती, चांगलं सजेशन होतं आणि त्यामुळे माझ्या फ्रेंड्सलाही खूप थँकफुल आहे त्या गोष्टीसाठी. सो आता सध्या माझं इंस्टाग्राम चॅनल आहे. तसंच मी याच वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी माझं यूट्यूब चॅनलही लॉन्च केलेलं आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला भविष्यात करायच्या आहेत, कॅचअप करायच्या खूप गोष्टी राहिल्या आहेत. एक गोष्ट अशी आहे ज्याचं मला खूप दुःख झालं, जे मला नाही मिळू शकलं, ते म्हणजे यावर्षी PM नरेंद्र मोदी यांनी एक नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड लॉन्च केलेलं, ज्याच्यासाठी माझंही नॉमिनेशन झालेलं. दिस वॉज ऑल ओव्हर इंडिया. जेवढे पण क्रिएटर्स आहे वेगवेगळ्या फील्डमधले, फूड ब्लॉगिंग झालं, फॅशन ब्लॉगिंग झालं, तर त्याच्यात माझंही नॉमिनेशन गेलेलं. पण एक इच्छा जी माझं पूर्ण नाही झाली ते म्हणजे माझं फायनल सिलेक्शन त्याच्यात होऊ नाही शकलं. तर माझी अशी इच्छा आहे की इंस्टाग्राम बरोबर मी माझं यूट्यूबही कंटिन्यू करू आणि एका अशा स्टेजवर पोहोचू की मलाही त्या प्लॅटफॉर्मवरती जाता येईल एखाद दिवशी. हे माझी खूप जास्त इच्छा आहे आणि मला असं वाटतं जे काय नवीन नवीन ट्रेंड्स येतील त्या ट्रेंड्सला मी पकडून माझी पुढची वाटचाल कंटिन्यू करू. माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला खरंच पॅशन असेल, जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तरच तुम्ही या क्षेत्रात उतरा. कारण का मी असं बघितलं आहे की लॉकडाऊनमध्ये जेव्हा लोकांकडे खूप वायफाय वेळ होता तेव्हा त्या लोकांनी भरपूर आपले पेजेस स्टार्ट केले. कोणी फॅशन पेज स्टार्ट केलं, कोणी फूड पेज स्टार्ट केलं. पण त्यांना एकदा जेव्हा लॉकडाऊन संपला की त्यांचीही कन्सिस्टन्सी संपली. तर मला असं वाटतंय ना की मी स्वतः जे फॉलो करते ते म्हणजे 3C कॉन्सेप्ट फॉलो करते. ते म्हणजे आहे कन्सिस्टन्सी, कॉन्टेंट आणि कम्युनिकेशन. सो माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही कितीही बिझी असाल आयुष्यात तरी तुम्हाला जर का काही पॅशन आहे तर तुम्ही त्या पॅशनमध्ये कन्सिस्टंट राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कॉन्टेंट काय बनवायचं आहे, तुमची निश काय आहे, तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं म्हणजे कम्युनिकेशन, म्हणजे तुम्हाला या जगात अपडेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या दुसऱ्या फेलो ब्लॉगर्सची विचारून की त्यांना म्हणजे तुम्ही जे काय पेजेस फॉलो करतात तुम्ही त्यांच्याकडनं शिकू शकतात की तुम्ही त्या लोकांनी कसं केलं, त्या लोकांनी त्यांचं लहानांपासून पेज मोठा कसा केला, हे तुम्हाला कंटिन्यूस कम्युनिकेशन करूनच तुम्ही शिकू शकता. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने कन्सिस्टंट राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही तुमचं पॅशन आहे त्याला जर का तुम्ही तुमचं पुढे प्रोफेशन करू इच्छिता तर तुम्ही नक्कीच एका क्षेत्राची निवड करावी, जेणेकरून तुमचं माइंडही फ्रेश राहील, तुम्ही स्ट्रेस फ्रीही राहाल आणि तुम्हाला कोणतेच हेल्थ इश्यू सुद्धा नाही येणार, कारण का तुमचं माइंड ऑलरेडी डायव्हर्टेड असेल. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि मी तुम्हाला एकच विनंती करते की जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत देत राहिलात असाच सपोर्ट मला पुढेही लागणार आहे. तर जे कोण नवीन व्ह्युअर्स असतील त्यांना मी रिक्वेस्ट करते की माझा इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब पेजला फॉलो करा. माझं इन्स्टा आणि यूट्यूब हँडल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ते हँडल आहे सुशी ऑन द रोल्स. थँक्यू सो मच.